बघा या लेक्चरला आपण पुढचे काही क्वेश्चन्स घेऊया एक दोन. आय होप तुम्ही मागच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केली असेल चांगल्या पद्धतीने. तर येणारे क्वेश्चन्स तुम्हाला सहजपणे समजून जातील, बाकी तुम्हीही करू शकता. क्वेश्चन काय दिला आहे, कॅन्टिलिव्हर इज लोडेड ॲज शोन इन द फिगर, ड्रॉ द शिअर फोर्स डायग्राम अँड कॅल्क्युलेट द बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी. जस्ट बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आपल्याला बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची नाही आहे. चलो ठीक आहे, तर ही डायग्राम आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. याची शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करायची. तर सगळ्यात पहिले याची आपण सिंपल डायग्राम ड्रॉ करून घेऊ. जे पण तुमचे UDL आहे त्यांना पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करून घेऊ. हा पॉईंट D आहे, या ठिकाणी आहे 20 किलो न्यूटनचा लोड. हा तुमचा पॉईंट C आहे, या ठिकाणी 30 किलो न्यूटनचा लोड. ठीक, या ठिकाणी पॉईंट D. ओके, सो हे दोन पॉईंट लोड आपल्याला ऑलरेडी दिसत आहे. हे दोन UDL आहे, एक 10 किलो न्यूटन पर मीटरचं इंटेन्सिटीचं आहे आणि एक 20 किलो न्यूटन पर मीटरची इंटेन्सिटीचं आहे. सो 20 किलो न्यूटन पर मीटरची इंटेन्सिटी लेंथ किती सांगितली आहे, 3 मीटर. सो UDLचं कन्वर्जन पॉईंट लोडमध्ये कसं करतात, लोडची इंटेन्सिटी मल्टिप्लाय द डिस्टन्स 20 × 3 किती येईल खाली, 20 × 3 किती येऊन जाईल, 60 किलो न्यूटन. ठीक आहे, 20 × 3 60 किलो न्यूटन. ठीक, ओके. पुढे ना बीचं झालं, याचं 10 × 2 20 आणि ॲट कुठं होतं, UDLचा पॉईंट लोड जो राहतो तो ॲट होतो त्याच्या सेंटरला. म्हणजे हे अंतर किती राहील आता, 1 मीटर. हे किती राहील, 1 मीटर. ठीक आहे, B ते Cचं अंतर किती आहे, अगेन 2 मीटर. अँड देन C to D चं अंतर त्यांनी 3 मीटर सांगितलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर हे किती असणार आहे, 1.5 मीटर असणार आहे. ठीक, चल. तर मग आता हे पॉईंट लोडमध्ये कन्वर्जन होऊन गेले. सगळ्यात पहिले आता शिअर फोर्स चालू करूया. सो शिअर फोर्स कॅल्क्युलेशन, SF कॅल्क्युलेशन. शिअर फोर्स ॲट पॉईंट D. पॉईंट D पासून सुरू करू. बघा जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जर शेवटच्या पॉईंटवर पॉईंट लोड असेल तर आपण काय करतो. ठीक आहे, शेवटच्या पॉईंटवर जर पॉईंट लोड असेल तर आपण काय करणार आहे, आपलं जे सेक्शन आहे ते जस्ट लेफ्टला कन्सिडर करतो आपण. ठीक आहे, ते जे सेक्शन आहे ते आपण कसं कन्सिडर करतो, जस्ट लेफ्टला कन्सिडर करत असतो, जेणेकरून तो जो पॉईंट लोड आहे तो वरून खाली येतो. लाईक दिस, आपलं जे सेक्शन आहे ते आपण इथं कन्सिडर करणार काहीतरी असं, जेणेकरून हा पॉईंट लोड सेक्शनच्या राईट साईडला वरून खाली येतोय. आणि हे याला काय कन्सिडर करतो आपण, पॉझिटिव्ह. हा शेअर फोर्स किती होऊन जाईल तुमचा, पॉझिटिव्ह 20 किलो न्यूटन. ठीक, त्यानंतर D पॉईंट नंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, C. या पॉईंट लोडला मध्येच काही नाव देऊ नका. ठीक आहे, कारण हा पॉईंट लोड कोणामुळे आलाय, UDL मुळे. जस्ट डायरेक्ट D नंतर C. Cचं काय, C मधला पॉईंट आहे तो दोनदा घ्यावा लागेल. सो शिअर फोर्स ॲट पॉईंट C. Cच्या कुठं कन्सिडर करायचं आहे, राईटला. Cच्या राईटला. Cच्या राईटला जर कन्सिडर करतोय तर बघा 20 प्लस 60 पण घ्यावं लागेल, कारण सेक्शनच्या तो पण कुठे येईल, हा इथला सेक्शन आता इथं शिफ्ट झाला असता ना असा. तर सेक्शनच्या राईटला एक दोन्ही फोर्स वरून खाली येत आहे म्हटल्यावर पॉझिटिव्ह. प्लस 20 प्लस 60 किती होऊन जाईल ते, 80 किलो न्यूटन. ठीक आहे, बरोबर ना, 80. यस, करेक्ट आहे आपलं ना. नेक्स्ट Cच्या राईटला झालं, आता Cच्या लेफ्टला. सो शिअर फोर्स ॲडजस्ट लेफ्ट ऑफ द C. लेफ्ट ऑफ C म्हणजे तुमचं सेक्शन इथं येऊन गेलं. तर आता सेक्शनच्या राईट साईडला 3 फोर्सेस जे वरून खाली येत आहे म्हटल्यावर तिन्ही पॉझिटिव्ह घ्यावे लागतील. सो प्लस 20 प्लस 60 प्लस 30 टोटल 110 किलो न्यूटन. ठीक आहे, सो C पर्यंत झालं. देन C नंतर नेक्स्ट पॉईंट D आहे. सो B वर कोणताही लोड जनरेट होत. जर B वर एक पण लोड येत नाहीये तर B वरच्या व्हॅल्यूज किती येणार आहेत, तीच व्हॅल्यू येणार आहे. आता B च्या राईटला घेतलं काय, B च्या लेफ्टला घेतलं काय, काही फरकच पडणार नाही, कारण तिथं कोणताही लोड नाहीये. तर मी एकचदा लिहिलं तरी चालतं मग अशा पॉईंटला. ठीक आहे, अशा पॉईंटला एकदा लिहिलं तरी चालतं. अदरवाईज जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर लिहू शकता असं, शिअर फोर्स ॲट द लेफ्ट ऑफ द B परत 110 किलो न्यूटन, कारण त्या ठिकाणी लोडच नाही म्हटल्यावर कसं काय ते लोडची व्हॅल्यू चेंज होणार आहे. नाव दिस पॉईंट. ठीक आहे, B नंतर कोणता आहे तुमचा पॉईंट, दिस वन इज युअर पॉईंट A पॉईंट. सो शिअर फोर्स ॲट पॉईंट A. सेक्शनच्या राईट साईडला 1, 2, 3, 4 फोर्सेस दिसत आहेत. सो सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. प्लस 20
प्लस 60 प्लस 30 प्लस तो पण किती पुढचा 20 101 110 प्लस 20 किती होऊन जाईल 130. सो शिअर फोर्स ॲट ए 130 न्यूटन. शिअर फोर्सच्या व्हॅल्यूज भेटून गेल्या. आता याच्यावरून काय करणार शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करून घेऊ. तर क्वेश्चनच्या ऐवजी ड्रॉ करून घेऊ तर डायग्राम. जर डायग्राम ड्रॉ करायचे बघा सगळे शिअर फोर्सेसचे ज्या व्हॅल्यूज आलेले आहेत सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे वरती येणारी आपली डायग्राम बेसलाईन ही तुमची येऊन जाईल. इथं शिअर फोर्सेस इथं पॉईंट्सचे नावं देऊन टाका. ए पॉईंट बी पॉईंट सी दिस वन इज पॉईंट डी. ठीक. चलो ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही डायग्राम ड्रॉ करतात ना तर याला पॅरललच ड्रॉ करायची. म्हणजे इथूनच सुरुवात तेवढीच लेंथ अशी जर ड्रॉ केली तर चांगलं राहतं. आपलं काय बोर्ड आहे बोर्डवर कशी बी ड्रॉ केली तर बघा मी काय सांगतोय की ही लेंथ आहे ना सारखी दाखवायची. जर जमलं तर पॉईंट डी. आणि तुम्हाला बऱ्याच वेळेस कॉलेजमध्ये पण असं सांगितलं असेल की ज्यावेळेस तुम्ही ही डायग्राम काढताय गिवन डायग्राम त्याच्या खालीच SFD काढा त्याच्या खालीच BMD काढा. तसं पण केलं तरी चालतं. एक्झामिनरला चेक करायला सोपं जातं. मार्क्स चांगले भेटतात. म्हणजे हे कॅल्क्युलेशन नंतर करायचे. जागा सोडून द्यायची. मेन डायग्राम काढली जागा सोडून द्या SFD BMD साठी आणि कॅल्क्युलेशन त्याच्या खाली करा स्पेस सोडून. जेणेकरून SFD चे कॅल्क्युलेशन झाले की इथं पुट करायचे. हे ए पॉईंट तुमचा इथं कुठेतरी बी पॉईंट आहे कुठेतरी सी पॉईंट आहे आणि दिस वन इज डी पॉईंट. ना पॉईंट ए वर शिअर फोर्सची व्हॅल्यू किती आहे 130. डी पासून सुरू करू म्हणजे खालून सुरू होईल प्लस 20 किलो न्यूटन. सीच्या राईटला किती आहे 80. सो इट शुड बी लाईक हिअर. सीच्या लेफ्टला किती आहे 110. म्हणजे सी वरच दोन व्हॅल्यू आहेत 180 आणि 110. बी वर सिमिलर व्हॅल्यूज आहेत 110 दोन्ही साईडला. सो एकच व्हॅल्यू आहे बी वर 110 आणि देन ए वर आहे 130 जी सगळ्यात वरती राहील. ठीक आहे. आता जॉईनिंग कशी करायची बघा. जॉईनिंग करताना ही डायग्राम कधीच नाही बघायची. ही डायग्राम बघायची. ए आणि बी मध्ये काय UDL राहिलं तर लाईन कशी जॉईन होते इनक्लाइंड. SFD मध्ये UDL राहिलं तर लाईन कशी येते इनक्लाइंड येते. सो इट शुड बी लाईक दिस डी पर्यंत. बी ते सी मध्ये काहीच नाही म्हटल्यावर स्ट्रेट लाईन. सी ते डी मध्ये परत UDL आहे. आता सी वर असे दोन पॉईंट आले होते यांच्यामध्ये स्ट्रेट लाईनच राहील याच्यात काही डाऊट नाही आहे. अँड देन अगेन लाईक दिस. सो दिस विल बी युअर डायग्राम. हा सेक्शन होता तुमचा. झाली शिअर फोर्स डायग्राम. पाहिजे तर व्हॅल्यूज टाकून द्या त्याला जे आपण आलेल्या आहेत तुमच्या. बी पॉईंटवर किती व्हॅल्यू आहे 20 किलो न्यूटन. सी वर पहिले 80 किलो न्यूटन 110 किलो न्यूटन 110 किलो न्यूटन 130 किलो न्यूटन लाईक दिस. डन. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही सिंपल शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करू शकता. आता शिअर फोर्स डायग्राम नंतर आपल्याला फक्त क्वेश्चन मध्ये बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी विचारलं होतं. आपल्याला काही बेंडिंग मोमेंट डायग्राम विचारलेली नाहीये. तर पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त सी पॉईंट पर्यंतचे कॅल्क्युलेशन करायचे. चलो ठीक आहे. डायरेक्ट सी पॉईंट वर काढूया. ए पासून सुरुवात करायची काहीच गरज नाही कारण आपल्याला पूर्ण डायग्राम थोडी काढायची. सो बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी. चलो सुरुवात करूया सी ला. तर इथं आहे आपला बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. डी पॉईंट आणि ते लक्षात असेल तुम्हाला सेक्शनच्या दोन्ही साईडला वर जाणारे पॉझिटिव्ह सेक्शनच्या दोन्ही साईडला खाली येणारे निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन. आता बघा पॉईंट सी वर मोमेंट लावायचा आहे. डी पॉईंट वर पॉईंट लोड आहे. कसा फिरेला असा येईल सी कडे. कसा येतोय सेक्शनच्या राईटला एक तर आणि या पद्धतीने फिरतोय तर मायनस येईल. सो मायनस ऑफ फोर्स किती 20 इंटू डिस्टन्स किती आहे सी पर्यंत त्याचं 3 मायनस ऑफ 20 इंटू 3. UDL आहे. UDLचं कन्वर्जन तुम्ही पॉईंट लोड मध्ये करून ठेवलेलं आहे. सो हा पण कसा फिरणार आहे लाईक दिस. हा असाच आहे. हा पण मायनस होईल. मायनस ऑफ लोड कितीचा आहे 60. डिस्टन्स कितीचा आहे 1.5. ठीक. आणि सी वरचा जर तुम्ही लोड कन्सिडर केला प्लस मायनस काहीतरी कन्सिडर करून घ्या त्याचा डिस्टन्स होऊन जाईल 0. कारण पॉईंट पण तोच आहे आणि आपला जर ज्या पॉईंटवर मुवमेंट घ्यायचा आहे तोच पॉईंट सी आहे आणि लोड जो आहे तो पण त्याच पॉईंट मधून चालला आहे. सो इट शुड बी 0. -20 इंटू 3 -60 -60 इंटू 1.5 किती होतं 1590 म्हणजे हे होईल 90
प्लस 0 इज इक्वल टू 0 सॉरी इक्वल टू 0 नहीं लिहावं लागत इथं. हे काय तुमचं मोमेंट ॲट पॉईंट सी इज इक्वल टू -60 -90 प्लस 0. सो मोमेंट ॲट पॉईंट सी इज इक्वल टू काय गेलं -150 न्यूटन. लोड किलो न्यूटन मध्ये ना, किलो न्यूटन मीटर. and this will be your answer. करेक्ट आहे का? यस करेक्ट आहे. -150 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन करूया. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलंय. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला डायग्राम दिली. सो डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. क्वेश्चन दिला आहे कॅन्टिलीवर बीम आहे ABCD जो फिक्स केलेला आहे ॲट A. कॅन्टिलीवर बीम आपल्याला माहिती आहे एक एंड फिक्स राहतो, एक एंड ओपन राहतो. या पद्धतीने कॅन्टिलीवर बीम ABCD फिक्स ॲट A अँड फ्री ॲट D सांगितलंय. म्हणजे हा जो फिक्स एंड आहे याला नाव द्यायचं आहे A, हा जो फ्री एंड आहे याला नाव द्यायचं आहे D. बघा सांगितलं काय सच दॅट AB is equal to 1 meter, BC is equal to 2 meter and CD is equal to 2.5. So A आणि B मधलं अंतर 1, BC मधलं 2 आणि CD मधलं 3.5. टोटल किती झालं मग 3 आणि 3 6.5 मीटरचा स्पॅन झाला. तर CD मधलं अंतर सगळ्यात जास्त दाखवून घ्या. त्याच्यानंतर BC मधलं बी जास्त दाखवा आणि देन लास्टला काय असणार आहे तुमचं लाईक दिस. सो A ते B चं अंतर किती सांगितलंय 1 मीटर. हा पॉइंट येतो तुमचा B. Distance is 1 meter. B ते C मधले डिस्टन्स B ते C मधलं अंतर सांगितलंय 2 मीटर. देन C to D चं अंतर सांगितलंय 3.5 मीटर. या पद्धतीने आपल्याला बीम दिलाय. पुढे सांगितलंय इट कॅरीज एन UDL ऑफ 150 किलो न्यूटन पर मीटर फ्रॉम पॉइंट B टू पॉइंट D along with a point load at load of 500 किलो न्यूटन at point C. बघा पहिले हे बघा UDL 150 किलो न्यूटन पर मीटरचा कुठून कुठपर्यंत B पासून D पर्यंत. सो हियर फ्रॉम पॉइंट B टू पॉइंट D पूर्ण एक UDL पसरलेला आहे. ठीक आहे. हा पॉइंट कोणता होता आपला दिस वन वाज पॉइंट D and this one was point C. अजून काय सांगितलंय बघा पॉइंट B ते D UDL होता. ज्या UDL ची इंटेन्सिटी किती सांगितली आहे 150 किलो न्यूटन पर मीटर from point B to D along with a point load of 500 किलो न्यूटन at point C. C पॉइंट वर एक पॉइंट लोड आहे. ठीक आहे. कितीचा 500 किलो न्यूटनचा. ओके. सो ड्रॉ SFD and BMD of this beam. SFD BMD ड्रॉ करायची. सगळ्यात पहिले काय सुरू करणार मग शियर फोर्स. आता बघा ऍक्च्युअली टेक्स्टबुक मध्ये कसं सांगतात किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला मेजरली कसं करायचंय ते एक करून दाखवतो. लाईन जास्तच वाकडी होऊन गेली. हे झालंय आपलं क्वेश्चनचं काम. मेन डायग्राम आपली काढली गेली आहे. त्याच्यानंतर काय करणार सगळ्यात पहिले काय करायचं ते UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये करून घ्या. ठीक आहे. तुम्ही करू शकता पण आता UDL जो आहे ना तो पूर्ण पसरलेला आहे इथून इथपर्यंत B पासून D पर्यंत आणि मध्ये एक C पॉइंट पण आहे. मग एवढा UDL वेगळा, हा UDL वेगळा, कंप्लीट UDL वेगळा. मग त्याचे कन्वर्जन बघा नाही पण केले तर ऐन कॅल्क्युलेशन मध्ये कसे करायचे ते तुम्हाला या क्वेश्चन वरून समजेल. हा क्वेश्चन डबल बघ जर पहिल्यांदा थोडं पण कन्फ्युजन राहिलं तर डबल नक्की बघा. हा चला सगळ्यात पहिले काय करणार मी शियर फोर्सची कॅल्क्युलेशन स्टार्ट करणार. ओके स्टार्ट फ्रॉम शियर फोर्स ॲट पॉइंट D. पॉइंट D वर कोणताही पॉइंट लोड मला दिसत नाहीये है ना. पॉइंट D वर कोणताही पॉइंट लोड नाहीये. मग पॉइंट D नाही लोड नाहीच म्हटल्यावर आता काही जणांचं म्हणणं असेल सर UDL तर आहे. मान्य आहे UDL आहे पण UDL ला काय लागतं सोबत डिस्टन्स लागतं. पॉइंट D वर तुम्ही जर कन्सिडर करताय जस्ट लेफ्ट सेक्शन घेतला तर हे डिस्टन्स काही काउंट करायचं राहतं का नाही. निग्लिजिबल डिस्टन्स आहे म्हणजे ऑलमोस्ट मल्टिप्लाय बाय 0 होऊन जातं म्हणून पॉइंट लोड येत नाही. सो D पॉइंट वर असं मी तुम्हाला किती वेळेस सांगून चुकलोय कॅन्टिलीवर बीमच्या फ्री एंडवर शियर फोर्सची व्हॅल्यू 0 राहू शकते. मोमेंटची व्हॅल्यू कायम 0 राहते पण शियर फोर्सची व्हॅल्यू 0 राहू शकते जर इथं फक्त UDL असेल तर. ठीक आहे. किंवा सिंपल वर्ड्स मध्ये एवढं लक्षात ठेवा. आता हा बीम आहे इथं पॉइंट B आहे. जस्ट लेफ्ट सेक्शन जरी घेतला असता तर हा UDL आहे. हे डिस्टन्स मेजर करता आलं असतं का तुम्हाला माहिती आहे नाही. हे डिस्टन्स ऑलमोस्ट 0 आहे
तर UDLचं कन्वर्जन कसं करतो आपण, इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. सो 150 गुणिले जर 0 होऊन गेलं तर आन्सर 0 येतंय ना, तर पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणून पॉईंट डी वर शियर फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 0. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, शियर फोर्स ऍट पॉईंट सी. सी च्या जस्ट राईटला घेऊया, सी च्या राईटला इथं सेक्शन काहीतरी असा, हे असा सेक्शन आला असतं जस्ट राईट. ठीक आहे. आता पॉइंट लोड तर एक पण नाहीये, पण हा UDL आहे आणि सोबत त्याला डिस्टन्स पण आहे. जस्ट राईट ऑफ सी म्हणजेच तुम्ही CD चं अंतर घेऊ शकता. UDL कितीचा आहे, 150 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती त्याला 3.5. सो 150 इंटू 3.5 करा मल्टिप्लिकेशन, किती येतं. सो दॅट आन्सर शुड बी 150 इंटू 3.5 कडे गेलं रे 525 येतं. किती येतं ते, 525 किलो न्यूटन. प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, आता ज्यांना कन्फ्युजन आहे, हा तुमचा पॉईंट सी, हे जस्ट राईट सेक्शन आणि हा तुमचा बीम आहे. तर ह्या UDLचा एवढा जो पोर्शन होता ना UDL मध्ये, सी आणि डी मध्ये, या UDL ची इंटेन्सिटी होती 150 ची, डिस्टन्स होतं 3.5 चं. काय केलं मी, 150 ला 3.5 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर आला 525. म्हणजे या UDL चं कन्वर्जन झालं कशात, पॉइंट लोड मध्ये, लाईक दिस. UDL चं कन्वर्जन जर पॉइंट लोड मध्ये झालंय तर हे डिस्टन्स है ना, UDL चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालंय, तर आपल्या सेक्शनच्या राईटला येतोय लोड आणि तो पण कसा येतोय, वरून खाली म्हटल्यावर काय घ्यावं लागतं, प्लस, म्हणून प्लस 525 किलो न्यूटन. ठीक. मग आता शियर फोर्स जस्ट लेफ्ट ऑफ द सी जर घेतलं तर, लेफ्ट ऑफ द सी घेतलं तर हा सी पॉइंट तुमचा इथं राहून जाईल असं समजा, आणि हे सेक्शन तुमचं लेफ्टला चालू जाईल लाईक दिस. ठीक. पण सी पॉइंट वर आता एक लोड आहे कोणता, 500 किलो न्यूटनचा. तर हा तर येईलच तुमचा, कितीचा आला तर हा 525 चा UDL तुमचं पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केलेला हा लोड तर येईलच, सोबत हा 500 पण येईल. सो हियर शियर फोर्स जस्ट लेफ्ट ऑफ द सी किती येणार आहे, 525 प्लस 500, दोन्ही वरून खाली येत आहे म्हटल्यावर दोन्ही पॉझिटिव्ह येतील आणि राईटला आहेत ना दोन्ही, तर ऍडिशन केलं तर हे किती होऊन जाईल, 1025 किलो न्यूटन. ठीक आहे. त्यानंतर डी पॉइंट बद्दल बोलूया आता. ठीक. सो शियर फोर्स जस्ट राईट ऑफ बी, जस्ट राईट ऑफ बी इथं असं काहीतरी, सो बी च्या राईटला. ठीक आहे. मग आता बी पासून जर बघितलं तर बी च्या राईटला पूर्ण UDL आहे प्लस हा पॉइंट लोड आहे, तर या सगळ्या UDL चं कन्वर्जन करावं लागेल तुम्हाला पॉइंट लोड मध्ये. मग UDL चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये किती, UDL ची इंटेन्सिटी 150, डी पॉइंट पर्यंत कंप्लीट UDL आहे, तर UDL सुरुवात कुठून होते, डी पॉइंट पासून कुठपर्यंत आहे, बी पर्यंत. तर पूर्ण डिस्टन्स किती UDL चं, 3.5 प्लस 2 दॅट इज 5.5. तर बघा आता सी पॉइंट वर घ्यायचा होता तेव्हा एवढाच UDL घ्यायचा होता म्हणून तितकं डिस्टन्स घेतला. बी पॉइंट वर ज्यावेळेस शियर फोर्सची व्हॅल्यू काढतोय तर पूर्ण डिस्टन्स कन्सिडर करावं लागतंय, म्हणून डिस्टन्स आलाय 5.5. ऑफकोर्स प्लस येईल कारण बी च्या राईटलाच तो UDL चं कन्वर्जन होणार आहे. प्लस 500, कॅल्क्युलेशन करा, आन्सर येत आहे 1325. ठीक आहे. आन्सर किती येणार आहे, 1325 किलो न्यूटन शियर फोर्स ऍट राईट ऑफ बी. त्यानंतर बी च्या राईटला झाल्यानंतर बी च्या लेफ्टला शियर फोर्स ऍट द लेफ्ट ऑफ द बी, ते पण तेवढंच आहे कारण बी वर कोणताच लोड नाहीये ना. सो असं जर इथं काही लोड राहिला असतं जसं सी वर होता बघा, सी च्या राईटला आपण पॉइंट लोडनी कन्वर्ट केलं पण लेफ्टला आलो तर सी वरचा पॉइंट लोड काउंट करावा लागला. तसं बी वर कोणताही पॉइंट लोड नाहीये त्यामुळे व्हॅल्यू तितकीच येईल 1325 किलो न्यूटन. नाउ व्हॉट अबाउट ए वर पण तितकंच येईल कारण ए पर्यंत सुद्धा कोणताही लोड नाही. ठीक आहे. तर सगळे शियर फोर्सचे कॅल्क्युलेशन होऊन गेले ए बी सी डी साठी. मग आता त्याची डायग्राम ड्रॉ करूया. मी तुम्हाला तेच सांगत होतो बघा, ज्यावेळेस पण तुम्ही क्वेश्चन दिलेला राहील आणि अशी डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार त्याच्या खाली स्पेस सोडून द्यायचं, जसं मी आता इथं स्पेस सोडला होता कशासाठी, या SFD आणि BMD ड्रॉ करण्यासाठी. एका खाली एक ड्रॉ केलेलं राहिलं तर एक्झामिनर पण पटकन चेक करतो आणि जास्त मार्क्स भेटायची शक्यता राहते. सो इथं येऊन जाईल तुमचा पॉईंट ए, पॉईंटच्या खाली पॉईंट नाव द्या व्यवस्थित B, C आणि D. ABCD 4 नाव देऊन घेतले. चलो ठीक आहे. सगळे शेअर फोर्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हटल्यावर सगळे बेसलाईनच्या वर येतील.
डी वर व्हॅल्यू आहे 0, सॉरी इथं ए वर 0 लिहून टाकली मी. ए वर किती आली असती, जेवढी बी वर आहे दॅट इज 1325 किलो न्यूटन. डी वर 0 होतं, सी च्या राईटला 525, डी वर 0 आहे, सी च्या राईटला 525 एक व्हॅल्यू. लेफ्टला सी वरच 1025 आहे, सो इथं काहीतरी 1025 हे किती व्हॅल्यू 525. एकदा मी जॉईन करून घेईन मग नाव देईन. ओके, त्याच्यानंतर बी वर जर कन्सिडर केलं तर बी च्या राईटला लेफ्टला एकच व्हॅल्यू आहे म्हणजे 1325 आहे, याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. तर 1325 अशी थोडी वर दाखवावी लागेल. हे 1025 आहे ना, हे 1325 आहे, वर दाखवावी लागेल. ए वर सुद्धा किती आहे 1325 आहे. सो हियर ए पॉइंट वर याच्या सिमिलर 1325 हे पॉइंट्स येऊन गेले. जॉईन करताना हे वरतीच आहे तर समोरच लक्षात राहतं. ए ते बी मध्ये काहीच नाही आहे तर डायरेक्टली काय येईल, स्ट्रेट लाईन येईल. बी ते सी मध्ये यूडीएल आहे आणि यूडीएल राहिलं की शियर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला इन्क्लाइन लाईन ड्रॉ करावी लागते. लाईन शुड बी लाईक दिस. ठीक आहे, सी वरचा एक राईट पॉइंट इकडे जोडला तर सी आणि डी मध्ये परत काय यूडीएल, तर सी डी मध्ये सुद्धा काय येईल इन्क्लाइन लाईन. सो दिस विल बी युअर शियर फोर्स डायग्राम आणि हे सगळं कसं राहील पॉझिटिव्ह. इथं तुम्ही फक्त आता नंबर लिहून द्यायचे. हे काय 1325 किलो न्यूटन, आपण किती आहे 1325 किलो न्यूटन. हा किती आहे 1025 किलो न्यूटन. हा किती आहे 525 किलो न्यूटन. and this is 0 किलो न्यूटन. that's it, shear force diagram. शियर फोर्स नंतर नेक्स्ट आपण बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करणार आणि मग त्यानंतर बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणार. इथं खाली लिहून द्यायचं शियर फोर्स डायग्राम. ठीक, चलो बी हम कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. ओके, सो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन अगेन स्टार्ट करणार पॉइंट डी पासून. डी वर ऑलवेज मोमेंट काय राहतो, कॅन्टिलीवर बीमच्या ओपोनेंटला मोमेंट इज ऑलवेज 0. नाउ मोमेंट अबाउट पॉइंट सी. बघा आता पॉइंट सी वर काय झालं असतं, सी पर्यंत मोमेंट घेत आहे इतक्या यूडीएल चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये आणि त्याचं डिस्टन्स बघा. आता व्यवस्थित बघा ना. ओके, सेक्शनच्या हे असंच येतं काय क्लॉकवाईजच फिरतात ते, तर कायम सगळे बेंडिंग मोमेंट मध्ये कॅल्क्युलेशन मायनस मध्येच होतात कारण सगळे लोड वरून खालीच घेतोय आपण आतापर्यंत. ठीक आहे, लोडची इंटेन्सिटी किती आहे यूडीएल ची 150. किती डिस्टन्स पर्यंत आहे, ऍट कुठून कुठपर्यंत होतोय यूडीएल, सीडी मधला घ्यायचा आहे तर सी आणि डी मधला यूडीएल ची डिस्टन्स किती आहे 3.5. क्लॉकवाईज फिरतोय म्हटल्यावर तो काय घ्यावा लागला होता मायनस. ठीक, क्लिअर आहे इतकं, -150 × 3.5. हे तर यूडीएल चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालं. आपल्याला काय लागतं मोमेंट म्हणजे पॉइंट लोड ची व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय त्याचा डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स ना. तर हे इतकं यूडीएल चं कन्वर्जन 150 × 3.5 जे केलं मी, तर हे यूडीएल चं कन्वर्जन कशात झालं पॉइंट लोड मध्ये. आणि पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट झाल्यावर तो असा काहीतरी सेंटरला ऍक्ट होईल है ना. 150 × 3.5 किती येतं ते 525 किलो न्यूटन आताच काढलं आपण. ते असं काहीतरी सेंटरला ऍक्ट होतं ना. हे डिस्टन्स लागतं आपल्याला मुवमेंट मध्ये. सी आणि त्या पॉइंट लोड मधलं हे किती आहे 3.5. मी सांगितलंय की यूडीएल चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालं की त्याचा जो पॉइंट लोड राहतो त्या यूडीएल च्या सेंटरला ऍक्ट होतं. म्हणजे हे यूडीएल जर 3.5 चं होतं तर हे किती येईल 3.5 च्या हाफ किती येईल मग ते 1.75. कॅल्क्युलेशन करा. सो दिस वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ॲट पॉइंट सी. करून बघा मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 918.75 918.75 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, पॉइंट सी वर झालं. 500 मी काबर नाही घेतलं तुम्हाला माहिती की 500 × 0 झालं असतं काही फायदा नाही. चलो नेक्स्ट मोमेंट ॲट पॉइंट बी. व्यवस्थित बघा आता यूडीएल पूर्ण काउंट करावं लागेल. डी आणि बी मधला जेवढा यूडीएल आहे, यूडीएल ची इंटेन्सिटी ऑफकोर्स किती आहे 150 आहे. मल्टीप्लाय बाय डिस्टन्स किती आहे 5.5 आहे. मल्टीप्लाय बाय हे तर यूडीएल चं कन्वर्जन अजून फक्त पॉइंट लोड मध्ये झालं. हे इथं स्टुडंट खूप चुका करतात बरं. 150 गुणिले 3.5 दिले त्यांना वाटतं आपण यूडीएल चं आपण मोमेंट घेतला नाही. हे तुम्ही फक्त यूडीएल चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये केलंय.
ज्यावेळेस तुम्ही ह्या पॉइंट लोडला डिस्टन्सने मल्टिप्लाय करता त्यावेळेस तुमचा मुवमेंट कम्प्लीट होतो. आपण यापूर्वी डायरेक्टली कव्हर करत होतो, कारण यापूर्वी आपण जेवढे बी क्वेश्चन केले ना त्याच्यामध्ये डायरेक्ट फक्त पॉइंट लोड होते, आणि पॉइंट लोडचं कन्वर्जन ज्यावेळेस पॉइंट लोडचा मुवमेंट घेतो आपण तर डायरेक्टली लोड इंटू डिस्टन्सच करतो. इथे मी तेच करतोय आपण, लोड इंटू डिस्टन्स. पण इथे आपल्याकडे डायरेक्ट पॉइंट लोड नाही, आपल्याकडे यूडीएल आहे. तर यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये पॉइंट लोडच्या व्हॅल्यूला डिस्टन्सने मल्टिप्लाय करायचं. सिमिलरली इथे 150 इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय डिस्टन्स 5.5 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. मी सांगितलंय की यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालं की पॉइंट लोड कुठे येतो, एक्झॅक्टली डिस्टन्सच्या सेंटरला. डिस्टन्स किती होतं यूडीएलचं 5.5, तर त्याच्या अर्ध करावं लागेल. सो 5.5 मल्टिप्लाय बाय 2 असं पण लिहिलं तरी चालतं. तर हे काय केलं तुम्ही, यूडीएलचं कन्वर्जन हे पहिले पॉइंट लोड मध्ये झालं, पॉइंट लोड मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स कुठून कुठपर्यंत, पॉइंट लोड जिथे ऍक्ट होतोय तिथून तर पॉइंट बी पर्यंत 5.5 डिवाइड बाय 2. चलो, हे झालं यूडीएल बद्दल. हा 500 मिनिट बसलेला एक पॉइंट लोड, त्याला पण काउंट करावा लागेल. तो बी असाच करणार आहे क्लॉकवाईज खाली, तो पण मायनस मध्येच येईल. सो मायनस लोड किती आहे 500 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बी पॉइंट पर्यंत घ्यायचं, तर सी आणि बी मध्ये डिस्टन्स किती आहे 2 मीटर. आता बघा, पॉइंट लोड होता तर डायरेक्टली डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं, यूडीएल होता तर पहिले डिस्टन्सने मल्टिप्लाय करून पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केलं, मग त्याच डिस्टन्सचं हाफ घेतलं जेणेकरून ते डिस्टन्स पण मल्टिप्लाय होऊन मुवमेंट बनला पाहिजे. सो इथं भेटलं तुम्हाला मुवमेंट ॲट पॉइंट बी, जे की आलं पाहिजे तुमचं 3268.75 3268.75 किलो न्यूटन मीटर मायनस. चलो, हे भी झालं. आता लास्ट मुवमेंट ॲट पॉइंट ए. बघा आता पूर्ण यूडीएलचं कन्वर्जन परत पॉइंट लोड मध्ये, यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये कसं करणार, सेम तेच मायनस ऑफ 150 इंटू 5.5. मग आता हा 5.5 चा यूडीएल जो आहे तो याच्या हाफ वर ऍक्ट होतो. 5.5 चा यूडीएल कुठे ऍक्ट होईल, असं कुठेतरी ऍक्ट झाला असता तो हाफ वर. आणि तुम्हाला आता डिस्टन्स कुठपर्यंत पाहिजे, ए पर्यंत. मागच्या वेळेस बी पर्यंत पाहिजे होतं म्हणून मी याच्या डायरेक्टली हाफ करून घेतलं, माझं काम होऊन गेलं होतं हे. आता मला कुठून पाहिजे, इथून इथपर्यंतचं अंतर पाहिजे. हे किती आहे बघा आता, 5.5 च्या अर्ध किती होतं, मला वाटतं 27.5 म्हणजे 2.75 ना. हे अंतर किती असणार आहे 2.75. हे 2.75 आणि हे 1 किती झालं 3.75. यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये मल्टिप्लाय बाय त्याचं डिस्टन्स अप टू ज्या पॉइंट पर्यंत मुवमेंट घेत आहे तिथपर्यंत. हा क्वेश्चन परत बघा, मी परत सांगतोय तुम्हाला, याच्यात जर काही डाऊट असला तर मला मेसेज करा. ठीक आहे, काय सांगितलं, यूडीएलचं कन्वर्जन पहिले पॉइंट लोड मध्ये केलं. यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये कसं करतात ते तुम्हाला सांगितलंय. यूडीएलची इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय जेवढी काही यूडीएलची लेंथ आहे ती सगळी घ्यावी लागते. डिपेंड करतं ना, तुम्ही ए पॉइंट वर मुवमेंट घेताय म्हटल्यावर पूर्ण यूडीएल काउंट मध्ये येतोय. ज्यावेळेस तुम्ही सी पॉइंट वर मुवमेंट घेतला त्यावेळेस फक्त एवढाच यूडीएल घेतला, कारण आपण डाव्या साईडने उजव्या साईडला येत चाललोय, सॉरी राईट हँड साईडने आपण लेफ्ट हँड साईडला येतोय ना, असं येत चाललोय. सो जितका पॉइंट आला तितका आपण यूडीएल कन्वर्ट करत गेलो. यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये हे इथं आलं. ठीक आहे, ही इथून इथपर्यंतचं अंतर पाहिजे होतं, किती येतं ते 3.75. चलो, हे झालं. ठीक, पूर्ण यूडीएल कन्वर्ट केला होता ना. आता जर कोणाला कन्फ्युजन असेल, सर इथला 525 कुठे गेला, तो 525 फक्त एवढ्या पोर्शन साठी होता. आता पूर्ण यूडीएल पकडून घेतलेला आहे आपण, तर त्याचं डायरेक्टली हे कन्वर्जन आपोआपच होऊन जातं. आता त्याच्यासोबत हा एक एक्स्ट्रा पॉइंट लोड आहे 500चा, त्याला बी घ्यावा लागेल, तो पण मायनस मध्ये जाईल. सो मायनस ऑफ 500 इंटू 500चं अंतर ए पर्यंत किती सांगितलं होतं, सी चं अंतर ए पासून किती आहे 2 + 1 3. So moment at point A, moment at point A किती येत आहे 4593.75 minus 4593.75 किलो न्यूटन मीटर. ठीक है ना. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन तर झाले. आता डायग्राम ड्रॉ करायची. सगळे मोमेंट मायनस मध्ये दिसत आहे म्हटल्यावर पहिले इथे एक लाईन ड्रॉ करून घ्या. ए बी सी डी. ठीक आहे,
चलो डी पॉईंट पासून सुरू करा. डी वर मुवमेंट 0 आहे. सी वर मुवमेंट किती आलाय -918. इथे काहीतरी पॉईंट दाखवू आपण. डी पॉईंट वर 0 918. त्याच्यानंतर बी पॉईंट वर 3268. सो अजून थोडा खाली. आणि ए वर 4500. तर इथे काहीतरी दाखवू. आता ए ते बी मध्ये काहीच नाही आहे, म्हणजे बेसिकली लोड राहतो. आणि लोड राहिला तर बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये नाही पण काही राहिलं, लोड राहिला बी, पॉईंट लोड जर राहिला तर आपल्याला इन्क्लाइन लाईन ड्रॉ करावी लागते. सो इट शुड बी इन्क्लाइन लाईन या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर बी आणि सी मध्ये काय यूडीएल. यूडीएल राहिला तर कर्व आला पाहिजे. ठीक आहे. आणि सीडी मध्ये पण यूडीएल म्हटल्यावर कर्वच येईल. इथं तुम्ही नाव देऊन टाकायचं. जर ते असं वाटत असतं ना की हे इन्क्लाइन लाईन सारखं दिसतंय तर इथं नाव देऊन टाकायचं पॅराबोलिक कर्व. हे दोन पॅराबोलिक कर्व. ही काय तुमची इन्क्लाइन लाईन आहे. व्हॅल्यूज द्यायच्यात देऊन टाका. इथं ही व्हॅल्यू लिहून टाका. आता माझी इथं जागा नाही आहे, तुम्ही लिहून टाका. ए पॉईंटवर 4593.75 मायनस मध्ये लिहायचं नाही. बी पॉईंटवर दिस व्हॅल्यू, सी पॉईंटवर दिस व्हॅल्यू आणि डी पॉईंटवर दिस व्हॅल्यू. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि या क्वेश्चन सोबतच आपण आपलं आजचं लेक्चर संपवूया. हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्कचा. ट्राय करा, एकदा सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर आन्सर मला पाठवा. करेक्ट आहे की नाही आहे मी तुम्हाला त्याचं आन्सर सोल्युशन पाठवेल. ठीक आहे. ट्राय करा स्वतः पण. आता एक क्वेश्चन आता भरपूर झाला आहे. व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचा. 2.4 मीटर लेंथ आहे. पॉईंट लोड आहे 2. 20 आणि 50चा कुठे आहे? एक लोड आहे फ्री एंडवर. 20चा लोड कुठे आहे? फ्री एंडवर. 50चा लोड आहे 1.68 मीटर फ्रॉम द फ्री एंड. फ्री एंड पासून मध्ये 1.68 मीटर मध्ये 50चा लोड आहे. आणि फ्री एंडवर तुमचा 20चा लोड आहे. सांगितलंय यूडीएल राहील 30चा स्टार्टिंग फ्रॉम 0.2 मीटर टू 1.2 मीटर. 0.24 ते 1.2 पर्यंत यूडीएल ड्रॉ करायचं आहे. एसएफडी अँड बीएमडी. ठीक आहे. सो डायग्राम ड्रॉ करा, एसएफडी करा, बीएमडी करा and then send me your answer. So we'll stop over here. See you in the next lecture.